वस्तू राहून दे, पेन राहिला, पण रुमाल झाकल्यामुळे काय झालं, पेन काही दिसत नाही. अरे इथे होता, इथे होता, इथे. आणि मग एकाला तो टॉवेल बाजूला केला. अरे हे बघा, पेन जो आवृत्त झाला त्या रुमालामुळे, पण तो उचलल्याबरोबर वस्तू प्रगट झाली. प्रगट झाली का दिसली? दिसली, होती तिथेच. मग जिथे जर स्पष्ट इथे म्हणतात विठ्ठल उघडा पंढरी, तो जर उघडा असेल मग का नाही कळाला, हा प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल उघडा आहे म्हणूनच कळाला नाही. प्रत्येक वेळेस भगवान मायेला सोबत घेऊन येतो बरं का. भक्तिशास्त्राचं चिंतन असं आहे, या अवतारामध्ये प्रत्येक अवताराला कारण काय असेल तर माया, मायेचा संबंध ब्रह्म जेव्हा घेतलं जातं तेव्हा अवतार प्रगट होत असतो. मायेला घेऊन, आता लक्ष्मी माता आली म्हणजे माया आली. अहो वामन प्रभूंनी जरी अवतार घेतला असेल पण छत्र जे क्षत्रिय ती मायाच आहे बरं का. मायेशिवाय भगवान अवतारित होऊ शकत नाही. मग इथे विठ्ठल उघडा पंढरी, इथे काय केलं, मायेला बाजूला ठेवलं, म्हणजे मागे ठेवलंय. मायेला मागे सारून भगवान प्रगट झाले. पंढरपुरामध्ये मंदिर कसे आहे, विठ्ठल आणि रुक्माई एका ठिकाणी आहे का? नाही. मंदिर दोन, अंतर खूप आहे. माया मागे आणि भगवान पुढे. बरंच बोलता येईल पण तिकडे जायचं नाही. माया, भक्तिशास्त्र असं म्हणतो की मायेला बाजूला ठेवलं आणि भगवान. आता तिथे का गेले, कशामुळे गेले, बराच कथा उपकथा अशा आहे. पण मायेचा संबंध न घेता भगवान आले. माया विरहित म्हणजे उघडा आणि माया सहित म्हणजे आवृत्त. विठ्ठल आणि मग आपण इकडे का आलो, त्या ज्या गोपिका होत्या, गोपाळ होते, ते कोण होते याचं चर्चा आपण करतोय. त्या गोपिका रुचा होत्या वेदातल्या. मग त्या तिथे थांबल्या नाही म्हणे. मला भगवंताने आश्वासन दिलं, प्रत्येक अवतारामध्ये जे जे काही घडत होतं, कोणाला वचन दिलं, कोणाला काही शब्द दिला होता, मी तुमचे सगळे शब्द सगळे वचन मी कृष्ण अवतार घेईल ना तेव्हा सगळं पूर्ण करणार, तुम्ही चिंता करू नका. मग राम अवतारातले काही होते अनेक, आणि सगळ्यांचं पेमेंट केलं. आणि काल्याच्या कीर्तनात पण काय करता आपण, पेमेंट कशाचं, नारळ बुक्का देतो की नाही आपण, सगळ्यांना सगळं दिलं जातं. म्हणजे काल्याच्या कीर्तनात पण दिलं जातं. आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंताने सगळ्यांचं इच्छा पूर्ण केल्या. ज्याला ज्याला जी जी इच्छा होती ती पुरवण्यासाठी भगवंताने सांगितलं अवतारात, कृष्ण अवतारात तिथे भेटा, गोकुळात भेटा, कोणाला द्वारकेत भेटायला सांगितलं, कोणाला गोकुळामध्ये, कोणाला मथुरेमध्ये, आणि असे भगवान. मग तिथे ज्या स्त्रिया, मग त्या कर्माच्या अधिकारी, उपासनेच्या अधिकारी आणि ज्ञानाच्या अधिकारी सर्व स्त्रिया झाल्या. त्याचाही अनुवाद तुकोबाराय करतात. कोणी सोना कोणी सोना कोणी सोना सुना झाल्या कर्माच्या श्रुती, उपासना पर लेकी झाल्या, ज्ञानाच्या अधिकारावरच्या सासवा झाल्या. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, असे हे सर्व. आणि गोपाळ हे तर भगवंताचे खूप अगदी अंतरंग होते बरं का. भक्ताचे काही स्टेप सांगितले, विभाग सांगितले. अंतरंग भक्त, आपलं प्रेम सर्वांवर असतं का, सद्भावना असते सर्वांवरती, पण जीवाभावाचा मित्र म्हणे माझा एकच आहे. तसे आप्पासाहेबांचे मित्र होते बघा, समोरच बसले सुधाकर दादा. जाती व्यक्ती पडे बिंदुने, जई भावे होती मज मिनले, लवण कण घातले सागरा माझी. प्रेम जर जोडायचं असेल
बंधुत्व, भाऊपणा, आपलेपणा निर्माण व्हावा असं वाटत असेल तर जातीही आडवी येत नाही, व्यक्तीही आडवी येत नाही. कोणत्या घरात नाही, कोणत्या गावात नाही, देश काल वस्तूचा संबंध बाद होतो ते मित्रत्वाचं नातं आहे. आणि असे हे गोपाळ अंतरंग भक्त होते. 80 वर्षाचं वय दादांचं, केवढी जुनी मैत्री, सगळेच तसे, त्यांचं नाव घेतलं म्हणजे तेच असं नाही. आपल्या जीवनामध्ये प्रेम करणारे खूप कमी लोक मिळतात, पण अंतरंग गोपाळ. काही ऋषींना वाटलं आपण झाडाच्या, कारण भगवान एखाद्या वेळेस ऊन असेल तर बसतील की नाही, मग त्यांना सावली पाहिजे. काही भक्त झाडाच्या रूपामध्ये तिथे थांबले. काही दगड झाले, खडे झाले, माती झाली. केव्हा तरी भगवान आपल्या पायांचा स्पर्श होईल आणि देवाच्या स्पर्शाने आम्ही धन्य होऊन जाऊ. त्यांच्या अंगावरचा वारा जाईल कदाचित, हो आमच्यात आणि सावली खाली बसतील, त्यांना सुख वाटेल, त्यांना आनंद द्यावा, त्यांना सुख द्यावं, हीच आमची कामना आहे. कोणत्या का रूपाने होईना दर्शन होणं महत्वाचे, म्हणून तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे. ते झाड ऋषी तप करतात. मला काय सांगायचंय, गोकुळामध्ये सुखाची अशी काय आणि उर्मी आली होती. का बरं सर्व गोकुळवासी सुखी झाले, त्याचं कारण असं होतं की ते सर्व भक्त होते, अनंत जपत. आता एक नडोबरांचे बरेच असे गवळणी अभंग आहे, 4-4, 10-10, 12-12 कडव्याचे. बोलू पुढे आपण, आता बोलत नाही. या सर्व गवळणी गोपिका भगवत भक्त आहे. आणि मग त्यांनी जप केले होते, तप केले होते. हो याच लागे तप, याच लागे जप, सगळं यत्न केले, जप तप सर्व केलं, पण प्राप्ती होत नाही. आणि ती प्राप्ती आज झाली. आणि म्हणून, आणि ज्यांच्या पोटी भगवान आले तेही काही कमी तपश्चर्या केली नव्हती. 12,000 वर्ष, 36,000 वर्ष तपश्चर्या होती, अनंत तप. आणि केल्यामुळे यांच्या पोटी भगवान ते तसे अवताराला आले तिथे, पण संगोपन, लालन पालन जे काही केलं ते नंद यशोदांनी केलं. पण त्यांची काही पुण्य असेल की नाही. आणि असे ते पुण्यवान कोणाच्याही पोटी कोणीही येऊ शकत नाही. आणि अशा त्या गोकुळामध्ये जेव्हा भगवान अवतीर्ण झाले तेव्हाच वर्णन तुकोबार आहे गोकुळीच्या सुखा. आणि त्या गोकुळामध्ये मग भगवान म्हणतात, लक्ष्मीला सांगितलं जा तुम्ही, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. लक्ष्मी जेव्हा भगवान यायच्या अगोदर सगळ्या घरामध्ये लक्ष्मी नांदायला लागली. कोणी गरीब नाही, कोणाला कशाची चिंता नाही. दैन्य दारिद्र्यास नाश झाला. अहो लोक ब्रह्मज्ञानी झाले, लोका ब्रह्मज्ञान झाले गोकुळीच्या केलिया वाचून. जपत ते केलिया वाचून, जपत ते केलिया वाचून, जपत ते केलिया वाचून. गोकुळीचं नाव झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून, केलिया वाचून. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचोनी जप तपे. इथे मला प्रश्न पडला सकाळी, केलिया वाचोनी जप पण केलं नाही, तप पण केलं नाही, कसं काय लोकात ज्ञान झालं? ज्ञान होण्यासाठी ग्रंथ पाहावे लागतील, शास्त्र पाहावे लागतील. खुद्द तुकोबाराय म्हणतात, पाहिली पुराणे, पाहिली पुराणे, पाहिली पाहिली भांडोळी
केली दर्शने, ऐसा न देखे मी कोणी तुझा ते त्रिभुवनी. महाराज म्हणतात याला जर जाणायचं असेल, अनोनिया मना अवघ्या दांडोडील्या खुणा, देखिला तो राणा पंढरपूर निवासी. जेव्हा माझ्या मनात आलं, महाराज म्हणतात अनोनिया मना, मी काय केलं, ज्या ज्या वेदाने, शास्त्राने, पुराणाने जे वर्णन केलं त्याचा मी अभ्यास केला. अनोनिया मना अवघ्या दांडोडील्या खुणा, आणि ते वर्णन आणि हा उभा असलेला परमात्मा हे मॅच झालं. देखिला तो राणा पंढरपूर निवासी. हरिपाठ रोज म्हणतो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे खून केली, इथे जे वर्णन तेच विटेवर विठ्ठल. जो परमात्मा आम्ही पाहतो तो आम्हाला आहे तसा दिसत नाही. तुम्हाला दिसला असेल तर माझं डोकं तुमच्या पायावर आहे, पण मला अजून काही देव दिसला नाही. जसा आहे तसा आहे, ऐसा देव वदवावी. जसा आहे तसा दिसत नाही, आणि जसा दिसतो तसा तो नाहीये. विठ्ठल विठ्ठल. आलोड्य आलोड्य सर्व शास्त्राणी विचार्य च पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. आलोड्य सर्व सर्व शास्त्र पुराणांनी त्याचं वर्णन केलं, पण परमात्मा आणि मग त्या गोकुळवासियांना घरोघरी झाले ज्ञान. ज्ञान झालं. भगवंतानं काय केलं, मी आलोय ना, मग देवा आपल्याला सुद्धा कधी कधी कोणाच्या तरी रूपामध्ये भगवंत भेटतो बरं का. साधकाला ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, कोणाला विचारा तुम्ही साधकांना. जे वारकरी विशुद्ध अंतःकरणाचे, त्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधी कोणत्या तरी रूपामध्ये ज्ञानोबाराय आजही साधकाला दर्शन देतात. का? साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. कोण आहे? कैवल्याचा पुतळा प्रगटला. माऊली आजही साधकाला दर्शन देतात म्हणण्यापेक्षा अनुभव देतात, दृष्टांत देतात. विठ्ठल पण कधी कधी आपल्याला त्याची ओळख होत नाही. अहो म्हणे तेच होते ते, हेच ते. अहो नाथ मातांना सुद्धा भ्रमित केलं देवाने. रात्रीच्या महाराजांनी खूप सुंदर सुंदर वक्तव्य त्यांचं. असं वाटत होतं ऐकत राहावं. भाव नाथांसारखे 36 वर्ष जिथे भगवान अनेक रूपानं आणि सेवा करतात, त्यांना सुद्धा भगवंताने कडू दिलं नाही. पण धुळे जिल्ह्यातले एक ब्राह्मण आले बघा, त्यांनी सांगितलं अहो तेच ते श्रीखंड्या रूपाचे. मला दृष्टांताला द्वारकेमध्ये मी साधना करत होतो, तपाला बसलो होतो म्हणा पेक्षा तिथे मी भगवंताच्या प्राप्तीसाठी गेलो. पण तिथून मला सांगितलं की तुम्ही इथे थांबू नका, पैठणात जा. पण तेव्हा पाहिलं घरात नाही. मग गेले कुठे? म्हणे येतील. आले नाही. तुम्ही काय करा ब्राह्मण बाबा, जेवण करून घ्या. ते म्हणे मी त्यांना पाहिल्याशिवाय जेवणार नाही. मला ती मूर्ती बघायची श्रीखंड्याच्या रूपामध्ये. भगवंताचा शोध घेतला, पाणी घ्यायला गेले असतील पण तिथेही नाही. आणि मग काय करायचं? भगवान प्रगट झाले. का? याने माझं काय केलं, सर्व पोल खोल केली. मी बरा होतो, ती सेवा करत होतो. म्हणजे भक्ताला भ्रमित जर केलं असेल किंवा कडू दिलं नाही की मी कोण आहे. यशोदामय्या असेल, नंदराज असतील, यांना सुद्धा देवाने आपलं देवत्व कडू दिलं नाही. विठ्ठल विठ्ठल. लोक ब्रह्मज्ञान केले देवाने पहिल्यांदा. जाणीव पाहिजे माणसाला, ज्ञान पाहिजे. ज्ञानाच्या खूप ज्ञान कमवावं, ज्ञान मिळवावं, आणि ज्ञानानेच भगवंताची ओळख म्हणा, भगवंताची प्राप्ती म्हणा, त्यालाच काय म्हणतात? आत्मज्ञान.
मग ज्ञानेश्वरी असेल, त्याच्या पुढचे बरेच ग्रंथ येतात, एवढा आपला काही वाचन अभ्यास नाही, पण विचारसागरासारखे ग्रंथ आहे, वृत्ती प्रभाकर आहे, पंचदशी आहे, जीव म्हणजे काय, जगदीश म्हणजे काय, आणि जग म्हणजे काय, जगाचा विचार, जीवाचा विचार, आणि हे सगळ्या गोष्टी कसं काय कळेल आपल्याला. मग हे आत्मज्ञान ज्या दिवशी, आता रात्री बाबांनी सांगितलं, आस गेली पण का, आस भय चिंता दुराविला मान, पण हे ज्ञान झाल्यानंतरचे आणि लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण अहंकारात असतो. अहंकार शब्दाचा अर्थ काय, अहम अधिक कार. अहम म्हणजे मी, कार मी आहे. कसा आहे मी, स्वतःला देहाची उपाधी लावून घेणं, स्वतःला मी आमका टमका जे काय असेल ते असेल, जीव उपाधी, देहाची उपाधी, जोपर्यंत या उपाधी नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. तुका म्हणे, जोवरी निरसला नाही देह तोवरी अवघे संसारिक. सगळे तुम्ही आपण त्या, पण इथे भगवंताने काय केलं, भगवंताला कमीत कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तुम्हाला काय करायचं महाराज, तुम्हाला बी कमीत कमी वेळातच करायचं. 11 वाजून गेले, तुम्ही जास्त पल्ला लावायची नाही भगवंताला. आणि मग ज्ञान घरोघरी झाले, ब्रह्मज्ञान झालं, घराघरामध्ये लक्ष्मी नांदायला लागली, आणि सगळे लोक श्रीमंत म्हणा तुम्ही, परंतु सुखी झाले. संपन्नता, गाई म्हशी खूप दूध द्यायला लागल्या. झाले रामराज्य काय होणे आम्हासी. धरणी धरी गाई ओढल्या म्हशी. धरती माता पिकायला लागली, झाडांना पालवी, झाडांना फळं, झाडांना फुलं, नद्या बारमाही व्हायला लागल्या. असं पाणी घ्या आणि घरात टाकून द्या माठामध्ये. आम्ही लहान होतो, मी 10-12 वर्षाचा असेल, आमच्या गावात नदी आहे, नदी, नदीतलं पाणी असं बुडवायचं, आणि तशी आमची आई फक्त गाडून टाकायची माठामध्ये, आणि ते पाणी सगळं गाव पित होतं. आता नद्यांची अवस्था बघा, गावातल्या नद्या सोडून द्या, आळंदीला चला, पंढरपूरला चला, नद्या घाण केल्या आम्ही. परणी, कोणती परणी आहे ती वाढली. आंघोळ करायची अजिबात इच्छा होत नाही, परंतु केवळ श्रद्धा आहे, आणि त्या श्रद्धेपोटी आंघोळ करावी लागते. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. उगीच आपण 4-5 वाजता आंघोळ करतो म्हणून अंधारात काही दिसत नाही. तुम्ही दिवसा या चंद्रभागेमध्ये, दिवसा या तुम्ही इंद्रायणीमध्ये, तुमची ताकद नाही की तुम्ही असं पाणी घेऊन तोंडात घालू शकता. हे मी हे करत नाहीये नदीचं, परंतु एक शोकांतिका व्यक्त करतो. विठ्ठल घराघरामध्ये संपन्नता आहे. धरणी पिकायला लागली. जमीन का पिकत नाही त्याला बरेच कारण आहे. फळं का येत नाही त्याला बरेच कारण आहे. वेळेवर पाऊस का पडत नाही बरेच कारण आहे. पण हे सगळे ग्रह एका शिस्तीमध्ये आले. झाडांना फळं, फुलं, पानं, नदीला पाणी आहे, सगळे खाणारे पिणारे सगळे सोबत आहे. कोणाला चिंता नाही, ताण नाही, टेन्शन नाही, कोणाचे गुडघे दुखत नाही, कोणाला मूतकळा नाही, कोणाला कोणताच आजार नाही, रोगराई नाही, दैन्य नाही, दारिद्र्य नाही, टेन्शन नाही, लग्न जमत नाही मुलींचं मुलांचं, तसं पण काही नाही. सुबत्तता, शांतता, स्थिरता, स्थितीचं वर्णन या अभंगात चाललंय. गोकुळीच्या सुखा का बरं हे सुखी झाले, तर भगवान येणार होते. अरे जिथे भगवान येईल तिथे जर दुःख असेल तर काय उपयोग त्या अवताराला. आणि म्हणून भगवान म्हणतात, सगळ्यांना सांगितलं जा तिथे. आता जर परमपूज्य मोदीचे आले भेट द्यायला, येणार नाही, पण जर आले, हा जो रस्ता आहे आपला असा राहील का. गाड्या खिडकिड्या झाल्या, 90 ट्रॅक्टर आणला आता आमचं अशोक आप्पांनी. रस्त्यांची अवस्था बघा, दडदड दडदड, खडखड खडखड. अरे आम्हाला असं वाटतं काळ आला की काय, दड 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 दड, दोड 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 दोड, पडसोड, असं अशी अवस्था रस्ते. पण जर का एखादी मोठी व्यक्ती येत असेल तर रस्ते चकाचक, सगळं चकाचक होऊन जाईल. फक्त एकदा आपण इकडे वस्तू घेऊनच येऊ, परिसरातील कोणाला तरी आणा, रस्ते चांगले होऊन जाते. बाबाला धक्का लागायला नको. तसं भगवान म्हणतात की मी येईल ना, सगळ्यांना आनंद वाटला पाहिजे. माझा आनंद, माझ्यापासून जो आनंद प्राप्त करायचा असेल तर त्यांची वृत्ती सुद्धा तशी पुलकित पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना ज्ञानी केलो, सगळ्यांना लक्ष्मीवंत केलो. आणि मग जेव्हा भगवान प्रगट झाले, मग ते तर आनंदी झाले. पण यांना का आनंद झाला, जसं आता बरेच उदाहरण येता येईल. सगळ्यांना
अनेक तप केल्यामुळे त्यांना असं वाटलं जरी नंदाच्या घरी बाळ झाला असेल पण तो आमच्याच घरी आनंद झाला असं एवढा आनंद. आणि मग तुम्ही जसे कपडे घालून आले ना, भारी भारी कपडे तुम्ही घालून आले, मग गवळणी नटून आल्या, सगळे गोपाळ गवडी लहान थोर म्हातारे कोतारे सगळे म्हणे घरी नाही थांबायचं, चला चला नंदाच्या घरी, चला नंदाच्या घरी. आणि मग ग्रुपने मेळ्याने लोक नंदाच्या वाड्यामध्ये गर्दी करायला लागले, पाण्यामध्ये टाकलं आणि सगळ्या गवडीने झोके देतात, अरे विठलो विठलो. आणि तो आनंद, इतका आनंद की त्या आनंदाला सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. अंत, पार आणि लेखा 3 विशेषण वापरली. सुख, गोकुळीच्या सुखा. आता सुखाची गरज त्यांनाच होती का, आपल्याला नाही का? असा कोण आहे की ज्याला सुख नकोय? तुम्हालाही सुख पाहिजे, मलाही सुख पाहिजे, प्रत्येकाला. मज लागे दुःख व्हावे नेहमीचे प्रमाण आहे, ऐसे कोणी भागी ना जेवी. म्हणे मला कधीची इच्छा, म्हणे माझं बायपास झालं पाहिजे. 4 वर्षापासून मी देवाला नवस करत होतो, माझं बायपास होऊ द्या, माझं बायपास होऊ द्या. अशी कोणी इच्छा केली का? झालं म्हणे बायपास, वा वा खूप छान, याने कपडे आणले. असं आहे का कधी? बायपास काय करतो? इच्छा नसताना करावं लागतं. दुःखाची प्राप्ती व्हावी असं वाटत नाही, पण सगळ्यांना सुखाची गरज आहे, मिळत नाही, हा दुर्दैव आहे आपलं. पण ते आता सुख आणि दुःख हे कल्पना आहे बरं का. हे बोलणाऱ्याला बरं वाटतंय, बोलणारा सुद्धा बोलतोय, फक्त पोपटपंची माझी अनुभवे आलेले नाही अंगाला अजून. सुख ही कल्पना आहे, दुःख ही कल्पनाच आहे. परंतु वेदांताचा जेव्हा आपण चिंतन करू, एका क्षणामध्ये दुःख जाणार बरं का. ब्रह्मज्ञान ज्या दिवशी होईल, ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान, देवाच्या बद्दलचं ज्ञान, मी कोण आहे हे ज्ञान झालं की विषय संपला. काहीच करायची गरज नाही. मग गंध लावा नको लावा, पूजा करा नको करा, वारी तीर्थ काहीच करायची गरज नाही. येतो बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया. तो बसेल तिथे आणि देव येऊ शकतो. तो बोलेल ते कपिल वजा समाधी माझी. साधूंचं बोलणं हे मंत्रच आहे. साधू बसतील ते स्थान तीर्थच आहे. तीर्थ शब्दाचा अर्थ पवित्र असा आहे. आणि म्हणून साधू महात्मे, आमच्या श्री संत गजानन महाराजांचं बघा चरित्र. कपडे अंगावर घालायचे का नाही त्यांचा प्रश्न आहे. अंगावर कपडे नाही, त्यांचा मंत्र बघा, त्यांचं वर्तन बघा, त्यांचं कशाची बेंड नाही. त्यांचा मंत्र काय? गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भूते. काय समजलं तुम्हाला? काय समजलं? गण गण गणात. पण आमचा मंत्र रामकृष्ण हरी समजला आम्हाला, अगदी सरळ आहे. म्हणून साधूंचं हे काही करू शकत नाही. पण जेव्हा ज्ञान होईल तेव्हा या कशाचीच गरज नाही. विठलो विठलो. त्या सुखाच्या प्राप्तीसाठी हे सर्व केलं ते आम्हाला प्राप्त झालं. पण आता या सुखाला कधी आता अंत नाही, संपणार नाही. आपलं सुख कसं आहे? आता मुलगा झाला, यांच्याकडे नातू झाला, किती दिवस सुख? 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस. बाया आल्या, काय झालं ते पाण्यात टाकलं, नाव ठेवलं, आनंद झाला. 1 कोटी भेटले, मला भेटणार नाही. कल्पना करायला काय हरकत आहे? तुम्हाला कोटी, मला नको भेटले, तुम्हाला भेटू द्या. आमच्या ठोंबरे बाबांना भेटले 1 कोटी. कशा असतात बघा, नुसते भेटले तरी हसतं आपल्याला, आनंद. 1 कोटी. आणि काय झालं नेमकी? आता पैसे असं मोजून कोणीच हातात देत ऑनलाईन सरकारी. काय झालं, चुकून आकडा पडला 1 कोटीचा माझ्या खात्यामध्ये. मी पाहिलं 1 कोटी, चेक केलं, बँकेत बॅलन्स पडला. मला काय आनंद झाला, काय होईल तुम्ही कल्पना करू शकत नाही का? मी त्या पैशांना हात लावलाय का? मोजले का? नुसती एंट्री पाहिली, अरे मी इतका आनंद झाला. मी आता म्हटलं असं रेल्वेने यायचं नाही आता.